बढ़ रहा है, जमाने में बदल होणं हा निसर्गाचा नियम आहे. इथं काळ बदलणार आहे. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियां बहती थी, अरे हरे भरे इस देश की जनता खुशहाली में जीती थी, मगर आज खाने को मिलती न रोटी, अरे दही दूध माखन की आशा भी झूठी. आता बदललं. कोण आजी आजोबाच्या हातचं जेवण करायला तयार आहे, कोण म्हाताऱ्या लोकांना विचारायला संध्याकाळी बोलायला तयार आहे, कोण मालकीने पतीच म्हणेल तसंच आयुष्य जगायला तयार आहे, कोण मालक आहे बायको चांगलं सांगत असेल तर ऐकायला तयार आहे, कोण असा एका माणसाचं गाव ऐकणारी गाव होती. एक व्यक्ती अख्खं गाव ऐकायचं. इतका दारारा, इतकं वजन, इतका आदर एका माणसाला गावामध्ये होता. दही दुधाचा पूर गावामध्ये असायचा. हिच्या घरून ताक त्याच्या घरी. दही काय, दूध काय, तूप काय, लोणी काय, कढी काय, काय नव्हे ते दुधाची दुग्धजन्य पदार्थ आपण सगळेजण खात होतो. पण आता मगर आज खाने को मिलती न रोटी, दही दूध माखन की आशा भी झूठी. आजूबाजूला पा, यहाँ पर करोड़ों में कटती है गैया, कैसे खुश रहेगा कृष्ण कन्हैया. कृष्णोपासक होते घुसरकर महाराज. श्रद्धा होती भगवंतावर. पण ते म्हणायचे देवा हा नियम तुझाच आहे. अरे इस दुनिया का खेल खिलौना सब है तेरे हाथ में, जमाने में बदल आज कल हो रहा है, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है, जमाने में बदल. निसर्गाचा नियम आहे, काळाचा नियम आहे. बदलणार बदलणार बदलणार. या काळाचा माझ्यावर चुकीचा प्रभाव होऊ नये याकरता संत महात्मे म्हटले देवा हे काळात जीवन प्रभावित झालं तर या काळाबरोबर आम्ही वाहू. त्यापेक्षा एक काम कर, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने चिंतने सरेतो धन्य धन्य काळ किंवा काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे कशा करता म्हटलं, काळाचा चुकीचा प्रभाव होऊ नये म्हणून. चला पुढं. वातावरणाचा प्रभाव होतो माणसावर. जशा वातावरणात तुम्ही जाल तसेच होता. काही काही जे खांदे अजून नीट होऊन नाही राहिले, ज्यांनी पुष्पा टोपा आला त्यांची, त्याला सांगावं लागतं खांदा नीट कर, खांदा नीट कर. ती तुझी बायको आहे ती श्रीवल्ली नाही, ती रुमण्यानं हाणील तुला. नांदी येऊ नको. वातावरणाचा प्रभाव जसं जाईल. अरे जातीचे ते चढे प्रेम पक्षी बोले राम राम. वारकऱ्याच्या दारातला पोपट इतका परिणाम करून घेतं की राम रामाशिवाय राम 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 असंच म्हणतो ना तुम्हाला. त्याच्यावर प्रभाव येतो. तिसरी गोष्ट आपल्यावर प्रभाव करतं ती म्हणजे अन्न. आदमाच्या अन्ना खादलिया की जे वमनात. चुकीच्या घरचं अन्न पोटात गेलं की समजाव जीवन बिघडलं. एखाद्या दिवशी जरी आग्रह करून तुम्हाला चुकीच्या माणसाने जेव घातलं, नरड्यात बोट घालायचं तुकोबारे म्हटले. आणि खादलिया की जे वमना, हाताने बांधती करायची, पण ते पोटात राहू द्यायचं नाही.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आऊसाहेबांना ज्या वेळेला एकदा लढाईला सामोरं जावं लागलं त्यावेळेला महाराज ताने आणि एका दाशीला जिला एक बाळ होतं तिच्याकडं ते बाळ सांभाळायला दिलं. शिवबाराजांना सांभाळायला दिलं. सांगितलं बाबा याला जरा सांभाळ, पण मी जसा या हिंदवी स्वराज्याचा उद्याचा संस्थापक तुझ्या पदरात आता घालते, मी युद्धावरून आल्यानंतर हा असाचा समला परत लागेल. डोळ्यात डोळे घालून आऊसाहेबांची ती आज्ञा त्या दाशीनं ऐकली. लढाईला गेल्या. लढाई मर्यादेपेक्षा जास्त वेळ चालली. आऊसाहेब महाराजांना पाजून गेल्या होत्या, पण बाळच ना शेवटी त्याच्या भुकेचा कालावधी आला की तो रडणार ते ठरलेलं आहे. महाराजांचं रडणं सुरू झालं. खेळणं दिलं ऐकत नाही, गोळा दाखवला ऐकत नाही, ढाल दिले ऐकत नाही, तलवार दिली ऐकत नाही, काहीही केलं तरी महाराजांचं रडणं थांबत नाही. आता करावं काय? तिला समजलं ती बाळंतीण होती, ती लेकुरवाळी होती, तिला माहिती होतं आता महाराजांचं जे रडणं आहे ते केवळ तू दाखवत आहे. त्यांना भूक लागलेली, तिचं मातृत्व जागं झालं आणि तिनं स्वतःच झोपलेलं पोरग त्या पोराची माफी मागितली, मनातून माऊसाहेब जिजाऊंची माफी मागितली आणि शिवबाराजांना पदराखाली घेतलं. 2 दुधाचे घोट महाराजांच्या घशातून खाली उतरले. महाराज निवांत झोपले. आऊसाहेब जसे युद्ध आवरून घरी आल्या. उंबरठा ओलांडल्यानंतर विजयश्री गाठून आऊसाहेब आलेल्या होत्या. आल्या आल्या दासीला पहिला प्रश्न केला, शोभा कुठे? काळजी नसावी आऊसाहेब, महाराज निवांत झोपलेले. जिथं झोपले त्या कक्षेमध्ये आऊसाहेब पटकन लगबगीनं गेल्या. महाराजांना पाहिलं. रडण्याचा आवाज येत होता आऊसाहेबांच्या माग. कोण रडतंय म्हणून वळून पाहिलं. जिनं दूध पाजलं होतं ती रडत होती. काय झालं ते तुला रडायला? मोडभर सोन्याच्या मोहरा पदरात घातल्या. महाराजांना सांभाळल्याचं बक्षीस. बक्षीस नकोय आऊसाहेब, फक्त माफ करा. झालंय काय? कालावधी तुम्ही खूप जास्त बाहेर राहिल्यामुळं महाराजांना भूक लागलेली आणि माझं मातृत्व जागं झालं. महाराज ऐकत नव्हते. रडलेल्या चेहऱ्याचे, सुकलेल्या चेहऱ्याचे, आतापर्यंत आकांत करत करत घशाला त्रास करून घेणारे महाराज मी तुमच्या पुढे आणू कोण्या नजरेनं? मला शरम वाटली असती म्हणून मातृत्वाचे 2 घोट महाराजांच्या मुखात सोडले. एवढा अपराध माझ्याकडून घडला, मला क्षमा करा. अगं भूक लागली होती, पाजलं ना. पुन्हा मुडवरली मोहराची आणि तिच्या पदरात घातलं आणि तिला सांगितलं तुझ्या कक्षेत जाऊन आराम कर. दूध पाजलं म्हणून कौतुकही केलं. नंतर पोरगं उठवलं आणि बाळ मांडीवर घेतलं. काय केलं? दूध पाजलं लगेच? नाही नाही नाही. हे जे बोट आहे ना हे महाराजांच्या नरड्यात घातलं. इतकं नरड्यात घातलं, इतकं नरड्यात घातलं, इतकं नरड्यात घातलं की जोपर्यंत महाराजांच्या पोटात गेलेलं दूध बाहेर वकारे देऊन महाराज टाकत नाही तोपर्यंत नरड्यातलं बोट काढलं नाही. एका बाजूला प्रामाणिक दासीचं कौतुक करणाऱ्या आऊसाहेब आणि दुसऱ्या बाजूला ती कितीही प्रामाणिक असली तरी आपल्या पोटात आपल्याच आईचं दूध गेलं पाहिजे हे शिकवण देणाऱ्या आऊसाहेबांची या महाराष्ट्राला आजही गरज आहे. दुसरं अन्न आपल्या पोटात जाऊ नये. ते माणसाची आचार संपन्नता नीतिमत्ता बदलवत असतं, आपल्यावर प्रभाव टाकत असतं. म्हणून तुकोबारे म्हणतात खादलिया की जे वमना वांती करा ते तुमच्यावर प्रभाव टाकेल. 4थी गोष्ट माणसावर प्रभाव टाकते ती म्हणजे वाचन. तुमच्या डोळ्याला कानाला महत्वपूर्ण इंद्रिय, जे चुकीचं आहे ते कानाला देऊ नये आणि जे दाखवण्या योग्य त्याचं नाही ते दृष्टीला दाखवू नये. मनुष्याचं काही बिघडत नाही महाराज. दृक आणि श्राव्य साधन जवळजवळ 83% नॉलेज, 83% ज्ञान मनुष्य डोळ्यानंच मिळवत असतो. म्हणून त्याला चुकीचं दाखवायचं नाही आणि याला चुकीचं ऐकवायचं नाही. याला तेच दाखवा ज्यानं आपला मेंदू सतेज राहील. आश्चर्य वाटतं मला काही काही माणसं वर्तमानपत्र सोडून दुसरं काहीच वाचत नाही.